जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. नाशिक शहरात बाईक चोरीच्या घटना वाढतानाच दिसत आहे. बाईक चोरी करणारी बंटी बबलीच्या जोडीची चर्चा आता शहरात सुरू आहे. नाशिक शहरात बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नाशिकचे प्रदीप पगारे यांची बाईक काही मिनिटातच लंपास करण्यात आली आहे. पगारे आपल्या कामासाठी उपनगर भागात गेलेले असताना काही मिनिटात बाईक चोरत चोरट्यांनी पळ काढलाय. बाईक चोरीची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झाली आहे आणि ही बाईक युवक आणि एक युवती चोरताना दिसत असल्यानं शहरात बंटी बबली जोडीची चर्चा होताना दिसते. मी आज सूर्या नर्सिंग होम या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या कामानिमित्ताने गेले असताना तिथं मी माझी गाडी समोर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट गेट समोर उभी केलेली होती. तिथे मी आतमध्ये काम केल्यानंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझी गाडी तिथं माझ्या निदर्शनात आली नाही. त्याच्यानंतर मी आजूबाजूला चौकशी केली तर माझी गाडी तिथं कुठेही भेटली नाही. त्याच्यानंतर मी तिथले CCTV फुटेज चेक केले तर ती चोरीला गेली ही माझ्या निदर्शनात आलं. त्याच्यानंतर मी उपनगर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी मी रितसर कंप्लेंट केलेली आहे आणि जी गाडी चोरीला गेलेली आहे ते चोर त्या CCTV फुटेजमध्ये प्रत्यक्षात दिसत आहे. तर पोलिसांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही माझी नम्र विनंती. ही जोडी आता पोलिसांच्या ताब्यात कधी येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान. सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट क आणि गट ड पदभरती परीक्षेबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी आल्या आहेत. या शंकांचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉक्टर अर्चना पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत वस्तुस्थिती मांडून निरसन केलंय. मंडळी नमस्कार. आज एका महत्त्वाच्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं ही एक सगळ्यांची तुमची बैठक आयोजित केली. बेसिकली आरोग्य विभागाने गट क आणि गट ड आमच्याकडच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या पोस्ट भरण्यासाठीची आमची रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केली आणि ही सुरू केल्यानंतर याच्यामध्ये या अनुषंगाने काही पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या या मीडियामध्ये येत आहेत आणि त्या साधारणपणे अशा पद्धतीने येत आहेत की या सगळ्या परीक्षेमध्ये काहीतरी खूप मोठा घोळ आहे आणि याच्यामुळे उमेदवार जे परीक्षा देत आहेत तर त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाही निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे संबंधित आहेत तर त्यांना याची कुठेतरी खात्री वाटणं आवश्यक आहे की ही जी परीक्षा आरोग्य विभागाकडून घेतली जाते आहे तर ती अत्यंत व्यवस्थित त्याच्यासाठीची प्रोसिजर फॉलो केली जाते आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी नियमबाह्य किंवा घोळाच्या याच्याने होत नाही आहेत. तर त्याच्यामुळे याच्याबद्दलची वस्तुस्थिती सगळ्यांच्यापर्यंत पोचावी हे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि म्हणून तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये बोलवलं आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती काही विभागांना शासनाने पद भरण्यासाठीची परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग हा एक विभाग आहे. सुरुवातीला आम्हाला 50% पदं भरण्यासाठीची परवानगी मिळाली आणि त्याच्यानंतर 100% पदं भरण्यासाठीची आम्हाला परवानगी मिळाली. आता हे करत असताना जेव्हा आम्ही आरोग्य विभागाची सगळी पदं म्हणतो तर त्यावेळेला आपण एका गट क च्या यांनी जर बघितलं तर याच्यामध्ये आमच्याकडे एकूण 52 संवर्ग आहेत. म्हणजे कसं की तुमचे आपण म्हणतो की अधिपरिचारिका, आमचे लॅब टेक्निशियन आहेत, तुमचे एक्सरे टेक्निशियन आहेत. तर असे वेगवेगळे 52 वेगवेगळ्या केडरसाठीची आम्हाला परीक्षा घ्यावी लागते. आता हे घेत असताना अजून एक मुद्दा कसा आहे की त्याच्या अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणजे नेमणूक करणारे अधिकारी हे वेगळे वेगळे आहेत.
म्हणजे याच्यामध्ये आमच्याकडच्या ज्या 24 पोस्ट आहेत तर त्या राज्यस्तरावरच्या आहेत. मग त्याच्यासाठी आमचे मुंबई आणि पुण्याचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत तर ते ह्या पोस्ट भरतात, कारण त्याची अपॉइंटिंग अथॉरिटी त्या आहेत. आणि उरलेल्या ज्या 28 पोस्ट आहेत तर त्याच्या अपॉइंटिंग अथॉरिटी हे सर्कलचे उपसंचालक, म्हणजे आमच्याकडे एकूण 8 सर्कल आहेत तर त्याचे हे याच्यामध्ये उपसंचालक आहेत. तर त्याचे हे नेमणूक करणारे अधिकारी किंवा आम्ही त्याला अपॉइंटिंग अथॉरिटी असं म्हणतो. आता हे करत असताना साधारणपणे 15 तारखेला म्हणजे दसऱ्याच्याच दिवसापासून संध्याकाळी 8च्या सुमारास आम्ही ही सगळी जी काही तुमची ॲडमिट कार्ड आहेत, हॉल तिकीट आपण म्हणतो, तर ते वितरित करण्यासाठीची, डाउनलोड करण्यासाठीची जी सुविधा आहे तर ती याच्यामध्ये उपलब्ध करून दिली. ही परीक्षा घेण्यासाठी आपल्या शासनाचाच एक निर्णय आहे की ज्याच्या याच्यामध्ये त्यांनी परीक्षा आउटसोर्सिंगनी घेण्यासाठीची मान्यता दिली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही एजन्सी निवडल्यात आणि त्याच्यामध्ये ही न्यासा एजन्सी आहे की जिच्यामार्फत आपण ही परीक्षा याच्यामध्ये घेतो आहोत. केला आहे, फी दिली आहे, परीक्षा मात्र एकाच वेळेला होत आहेत, तर त्यांनी काय करावं. तर आता याच्यामध्ये मी आपल्याला पहिल्यांदाच थोडीशी पार्श्वभूमी दिली की आपल्याकडे एकूण 52 केडर आहेत आणि या 52 केडरमध्ये जर आपल्याला प्रत्येक केडरसाठी स्वतंत्र परीक्षा प्रत्येक रविवारी घ्यायची ठरली तर याच्यामध्ये 52 केडर त्या आमच्या 8 सर्कलमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे 52 गुणिले 8 होतील. आणि तसेच आमचे जे ब्युरो पण इन्क्लूड केले तर याच्यामध्ये असं होऊ शकेल की जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त पिरियडसाठी आम्हाला या परीक्षा घेत राहावं लागेल. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही सगळ्या ज्या काही आमच्या परीक्षा घेतल्या आहेत तर त्या एकाच वेळेला याच्यासाठीची परीक्षा घेतली जाईल याची पूर्ण कल्पना दिली आहे. आता हा विषय आज नाही आला. याच्यामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला आमची जाहिरात दिली, आपणही जाहिरात पाहिली तरी हरकत नाही माझी, तर या आमच्या दिलेल्या जाहिरातीमध्ये नंतर उमेदवारांना ज्या काही आम्ही सूचना देतो की तुम्ही कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की जी आमची वेबसाईट आहे त्याच्यावरती हे अत्यंत स्पष्टपणे दिलेलं आहे की याच्यामध्ये परीक्षा एकाच वेळेला होणार आहे आणि त्याच्यामुळे कॅन्डिडेटने आधी ठरवावं की त्याला कुठली परीक्षा द्यायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी हे करणं आवश्यक आहे. नाशिक रोड पूर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक 19 मधील सिन्नर फाटा येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भोर यांच्या संकल्पनेतून कैलासवासी मुरलीधर भोर यांच्या स्मरणार्थ नागरिकांच्या सेवेसाठी वैकुंठ रथ तयार करण्यात आलाय. या रथाचं लोकार्पण बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर तसंच माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते करण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्ते योगेश भोर नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असतात. कोरोना काळात रुग्णांना मदत, नागरिकांच्या घरोघरी भाजीपाला वाटप असे अनेक उपक्रम घेत ते सेवा देत असतात. प्रभाग क्रमांक 19 मधील सावनगाव रोड, सिन्नर फाटा, चाडेगाव, चेहेडी बुद्रुक, चेहेडी पंपिंग, जयप्रकाश नगर, भोरमळा, खालकरमळा, विष्णुनगर व मळे विभाग येथील नागरिकांची सेवा म्हणून योगेश भोर यांनी स्वखर्चानं वैकुंठ रथ तयार केलाय. रथाचं लोकार्पण सिन्नर फाटा येथे करण्यात आलंय. माझे आजोबा कैलासवासी मुरलीधर पुंडलिक भोर यांच्या स्मरणार्थ आमच्या सर्व भोर कुटुंबाच्या सर्व भोर परिवाराच्या तर्फे मी एक वैकुंठ रथाचं आज लोकार्पण इथे या प्रभाग क्रमांक 19 मध्ये केलेलं आहे. तरी या पूर्वभागामध्ये जे पण अंत्यविधी होता ते आम्हाला इथून देवळगावपर्यंत न्यावं लागतं आणि त्याची खूप गरज होती. त्यामुळे मी हा एक माझ्या मनात आलं आणि हा एक आज लोकार्पण केला. आजीच्या सर्व पाहुणी मंडळी व सर्व माझे नातेवाईक, मित्रपरिवार, प्रभाग क्रमांकामधील सर्व श्रेष्ठ सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. असंच प्रेम आशीर्वाद माझ्यावर असू द्या आणि हेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश भोर हे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात असतात. कोरोनाच्या काळातही ते नेहमीच मदतीला पुढे असल्याचं माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी म्हटलंय. शहराचे पदाधिकारी आमचे मित्र योगेश भोर यांनी या परिसरामध्ये एक रथ त्यांच्या आजोबाच्या स्मरणार्थ देण्याचं खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती. त्यांनी आज त्याचं लोकार्पण केलेलं आहे. योगेश भोर या परिसरामध्ये वेगवेगळे शिबिर घेतात. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, करोनाच्या काळामध्ये अतिशय चांगलं असं काम त्यांनी आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांनी या परिसरामध्ये, नाशिक रोड परिसरामध्ये चांगलं असं केलेलं आहे. ज्या वेळेस कोणी अडचणीत असतं, कोणी सुखात असतं, दुःखात असतं, सगळ्यामध्ये सहभागी होण्याची योगेशची अनेक वर्षापासून त्यांची ती संकल्पना आहे. प्रत्येक ठिकाणी ते सहभागी होत असतात
त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या रथाचं त्यांनी या परिसरातील जी काही अडचण येत असते महापालिकेच्या माध्यमातून रथ आहे, परंतु ते पुरत नाही. शहर 25 लाखाच्या आसपास झालेलं आहे, त्यामुळं अजून किती रथ असले, ॲम्ब्युलन्स असली तरी त्या कमी पडल्या. म्हणून एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं अजून असेच चांगले काम होत राहावा अशी परमेश्वरची प्रार्थना करतो. वैकुंठ रथाचे त्यांनी केलेलं काम हे अत्यंत पुण्याचं असून प्रत्येक जण ते करू शकत नाही, असं कौतुक शेतकरी बहुजन संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर यांनी केलंय. फाट्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम योगेश वामनराव भोर यांनी सुरू केलेलं आहे. खरं तर कसं परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली हे श्रेय कुणालाही मिळत नाही. राजा हरिश्चंद्राने सुद्धा स्मशानाची सेवा केलेली आपल्या सर्वांचं ऐकावत आहे आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं त्यांनी राजा हरिश्चंद्र वाचला असेल आणि त्यातून त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली असेल. परंतु अतिशय पुण्याचं काम हे कुणीही करू शकत नाही. त्यांच्या डोक्यात आलं, त्यांनी केलं. परमेश्वर त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे सद्बुद्धी देऊ आणि या समाजाची सेवा त्यांच्या हाताने घडू अशी मी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तसेच प्रकाश घुगे यांनी देखील त्यांचं कौतुक केलंय. आताच थोड्या वेळापूर्वी योगेशजी भोर यांच्या माध्यमातून नाशिक रोड पूर्व विभागाला एक आमरथाच्या माध्यमातून एक जनसेवेचं काम योगेशने हाती घेतलेलं आहे. नक्कीच ते वाखाणण्यासारखं आहे. जीवनामध्ये माणूस शेवटच्या दिवसाची जो काळजी घेऊन जीवन जगत असतो तो आयुष्यात कधी फेल होत नाही. या माध्यमातून मी एकच सांगेल का त्यांनी शेवटच्या दिवसाची प्रत्येकाची काळजी घेतलेली आहे आणि तीच काळजी घेतल्यामुळं परमेश्वर त्यांना नक्कीच पुढं जनसेवेची मोठ्या प्रमाणात संधी दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. या लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, शेतकरी बहुजन संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर, नगरसेवक बाजीराव भागवत, नगरसेवक संतोष साळवे, माजी नगरसेवक कन्हैया साळवे, अरुण भोर, शांताराम भागवत, वामनराव भोर, प्रकाश घुगे, केशव बोराडे, बाळासाहेब भोर, केशव भोर, ज्ञानेश्वर चिडे, वसंत बोराडे, गोरख भोर, शिवाजी गायधनी, साहेबराव खरजुल, अनिल बोराडे, रतन खालकर, प्रवीण गायकवाड, प्रमोद शिंदे, बबलू खेलुकर, शांताराम घंटे, गोरख खरजुल, मनीष खालकर, तुषार नलावडे, विजय खरजुल, विजय भोर, सुभाष मोरे, दत्ता गायधनी, अनिल शिंदे, निवृत्ती भोर, नामदेव बोराडे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. आम आदमी पार्टीच्या वतीने तसंच संजय कातकाडे यांच्या पुढाकारानं HPT कॉलेजच्या मागच्या बाजूस कृषीनगर दत्त मंदिर समाज मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालंय. आम आदमी पार्टीच्या वतीनं तसंच संजय कातकाडे यांच्या पुढाकारानं HPT कॉलेजच्या मागच्या बाजूला कृषीनगर दत्त मंदिर समाज मंदिर इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालंय. शिबिराचं उद्घाटन जितेंद्र भावे, कुलदीप कौर यांनी केलंय. या आरोग्य तपासणी शिबिरात ECG, रक्तातील साखर, रक्तदाब, PMI, डोळे तपासणी तसंच माफक दरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे, उंची, वजन, VCL, किडनी, ऑक्सिजन, सर्क्युलेशन अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास, मेंदू शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, पोटाचे आजार आणि शस्त्रक्रिया, मुतखडा आणि किडनी संदर्भातील आजार आणि शस्त्रक्रिया, लहान मुलांचे आजार आणि त्यावर मार्गदर्शन, डोळे व कानाची शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचारासाठी मदत आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आलंय. आम आदमी पार्टीच्या सत्ता काळामध्ये आरोग्य संदर्भातील सर्व सुविधा या मोफत दरात असतील. तसंच दिल्ली सरकारच्या माध्यमातून आम आदमी पार्टी नफ्यामध्ये सरकार चालवत असून आम आदमी पार्टीच्या उद्देशानं आरोग्य संदर्भातील सुविधांवर मोफत उपचार होतील असं मत आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे यांनी व्यक्त केलंय. आम आदमी पक्ष अशा प्रकारचे सर्व रोग निदान शिबिरं आयोजित करण्यामागचं कारण असं आहे की दिल्लीमध्ये आरोग्य सुविधा पूर्णपणे 100% मोफत दिल्या जातात आणि आरोग्य निदान शिबिरं ही मोफत घेतली जातात. पण त्यायोगे मिळालेले जे पेशंट्स आहेत त्यांच्याकडनं नंतर चार्ज घेतला जातो. पण आम आदमी पार्टीचं मूळ उद्दिष्ट आहे की अशी शिबिरं घेत लोकांना व्याधीमुक्त करणं, तेही मोफत. तर हा एक त्याच्यातला मार्ग आहे. आता आजच्या दिवसच आम्ही हे आरोग्य निदान शिबिर मोफतमध्ये घेऊ शकलो आहोत. पण दिल्लीमध्ये हे शिबिरं घेण्याची गरजच पडत नाही. त्याचं कारणच असं आहे की पहिल्या चाचणीपासनं
तपासणीपासनं तर थेट ऑपरेशन करेपर्यंत सगळा इलाजच मोफत आहे. माणसं अतिशय सुदृढ बनतात, एकदम व्यवस्थित ठणठणीत बनतात. त्याच्या मागचं कारणच आहे की मोफत या सुविधा मिळतात. आणि या सुविधा मोफत देऊनही दिल्ली सरकार 8,000 कोटीनं सरप्लसमध्ये म्हणजे नफ्यामध्ये चालणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे. आणि म्हणून हा सगळा संस्कार इथल्या जनतेवर पण व्हावा आणि इथल्या शासनाला जाग यावी की आरोग्य निदान शिबिरच नुसती मोफत न घेता त्याच्यावरचा इलाज या सगळ्या गोष्टी मोफत कशा मिळू शकतील हा प्रश्न पण आम्हाला या माध्यमातून निर्माण करायचा आहे. प्रभाग क्रमांक 12च्या नागरिकांसाठी जनतेच्या आरोग्य संदर्भातील प्रश्नांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरवल्याचं शिबिराचे आयोजक संजय कातकडे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी संजय कातकडे. शिबिराचं आयोजन करण्याचं उद्दिष्ट एक आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये जी आरोग्यविषयक दहशत पसरली, भीती निर्माण झालेली की आरोग्यविषयक काही अडचण असली की दवाखान्यांमध्ये खर्च एवढा, पहिले खर्चाचा डोंगर पुढे येतो, तर त्यानिमित्ताने शासकीय यंत्रणा व्यवस्थित होण्यासाठी हे शिबिर आयोजन केलं आहे आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी हे शिबिर आयोजन केलं आहे की जेणेकरून सामान्य लोकांपर्यंत आमच्याकडनं होईल तेवढी मदत व्हायला पाहिजेत ही आमची इच्छा आहे. तर शिबिर आयोजन केलं आमच्या सरासरी मी 500 लोकांचा अंदाज ठेवला आहे. 500 लोकांपर्यंत येतील लोक आणि ह्या सर्व लोकांना पुढच्या वेळेस त्यांना आम्ही 6 सिग्मा आहे आणि SMBT या कॉलेज विथ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ह्या जे कोणी पेशंट सापडतील यांना आम्ही मदत करणार आणि यांना सुविधा पुरवण्याचा 100% प्रयत्न करणार. जय हिंद, वंदे मातरम. मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष जितेंद्र भावे, सचिव जगबीर सिंग, रणनीती कौर, नितीन शुक्ला, जितेंद्र हिंगमिरे, समाधान अहिरे, संदीप शिरसाट, विनायक येवले, सुमित शर्मा, योगेश कापसे, अभिजित गोसावी, स्वप्नील धिया, राजेंद्र गायधनी, प्रतीक पवार, एकनाथ सावळे, संदीप बनसोडे, जगदीश आटवणे व सौ कस्तुरी आटवणे, अहुलू वालिया, कुलदीप कौर, चंदन पवार, गिरीश उबले पाटील, महेश काळे, सुमित शर्मा अशा अनेकांच्या सहकार्यानं शिबिर यशस्वी पार पडलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत त्यांनी काही विशेष घडामोडी. आपण पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी.
गरुड झेप करिअर अकॅडमी वैशिष्ट्य आमचे हो खास MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळे रेल्वे भरती पोलीस भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही दारूबंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा आयुष्याचे सोन करा गरुडचे अशी मारा आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही. काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड झेप करिअर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी वैशिष्ट्य आमचे हो खास MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळे रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती रेल्वे भरती पोलीस
भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण, शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य अमुसे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण, शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा.
अशी मारा की आयुष्याचे सोनी करा, भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. ब्रेक नंतर आपलं स्वागत. इंदूर पुणे महामार्गावर खड्ड्यांनी आणखी एक बळी घेतलाय. खड्डे चुकवण्याच्या नादात मोटरसायकलवरील दाम्पत्याचा भीषण अपघात झालाय. इंदोर पुणे महामार्ग हा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनलाय. त्यात मालेगाव मनमाड रस्ता मृत्यूचा सापळा झालाय. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांचे जीव जाऊन कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. मनमाड येथील मौलाना अफजल हे मोटरसायकलवरून मालेगावकडे जात असताना खड्डे चुकवण्याच्या नादात त्यांना समोरच्या अज्ञात वाहनानं धडक दिली. वाहन त्यांना चिरडून निघून गेल्याची घटना घडली आहे. यात मौलाना यांचा जागीच मृत्यू झालाय, तर महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर मालेगाव इथे उपचार सुरू आहेत.
अजून किती बळी घेतल्यानंतर रस्ता दुरुस्त केला जाणार आहे असा सवाल नागरिक विचारतायत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. एकीकडे येवल्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाच दुसरीकडे त्याला आटोक्यात आणण्याच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी यांनीच त्याच्या नियमांची ऐसी के तैसी केली आहे. दांडियाच्या कार्यक्रमात विनामास्क मनसोक्तपणे गरबा खेळलाय. बेजबाबदारपणाचा कळस करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करते, तर दुसरीकडे ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच अधिकारी नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. येवला मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. तालुक्यातील पारेगाव आणि धुळगाव या 2 गावात तर लॉकडाऊन लावण्यात आलंय. कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी स्वतः भुजबळ युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. आठवड्याला आढावा बैठक घेतली जाते, उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असल्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर या शहरात फिरून नागरिकांना सक्तीनं नियमांची अंमलबजावणी करत असून नियम मोडणाऱ्यांकडून 500 रुपये दंडही वसूल केला जातो. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत. मात्र शासनासोबत पालकमंत्र्यांचा आदेश धुडकावून मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी 12 ऑक्टोबर रोजी विना मास्क दांडिया तर खेळलाच, पण सोबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी देखील मास्क घातलेला नव्हता. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. नागरिकांना नियम पाळण्यासाठी सक्ती करायची आणि स्वतः नियमांची पायमल्ली करायची असा कारभार अधिकारी करत असतील तर कसा कोरोना आटोक्यात येईल असा सवाल सर्वसामान्य जनता विचारते. आपण कुठले नियम पाळावे नाही पाळावे एवढी अक्कल आहे का? नियम मोडणाऱ्या संगीता नांदुरकर यांच्यावर पालकमंत्री कारवाई करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, येवला. अकोला तालुक्यातील काटेपूर्णा नदीत देवी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील चंडिका मातेच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पात्रात देवी विसर्जन करण्यासाठी वडील सुनील वाघळकर आणि मुलगा अभिषेक वाघळकर गेले होते. मात्र देवी विसर्जित करताना नदीत बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. रविवारी संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू येथील युवकांसह श्री चंडिका माता आपत्कालीन पथक, वंदे मातरम आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. सोमवारी सकाळी या पिता पुत्राचा शोध लागलाय. या घटनेनं कुटुंबावर मोठी शोककळा पसरली. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत पवार कुटुंबियांतर्फे पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. चंद्रपुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप हे फक्त प्रसिद्धीसाठी असल्याचं प्रतिपादन केलंय. मला असं वाटतं की आमचं सरकार काही दडपशाहीचं सरकार नाही आहे आणि या देशात कोणी काही करत असेल तर त्याची चिंता व्हावी. आणि जेव्हा आपण काही करत नाही आणि आम्हाला तर आरोपांची 50 वर्षाची सवय आहे, आमच्या तर विरोधात ट्रक भरून पुरावे होते, काय झालं हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्याच्यामुळे एक गोष्ट, आपलं नाव काय? संजय भाऊ, एक तुम्हाला सांगते, मला आधी या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा लहान असताना. जसं जसं वय वाढत गेलं तसं लक्षात आलं की हे खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना पण खूप पब्लिसिटी मिळते आणि आपल्यामुळे एखादा माणूस फेमस होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. हा एक सामाजिक बांधिलकीचाच देण आहे ना, की माझ्यामुळे माझ्या एका नाव घेऊन जर तुमचं भलं होणार असेल तर मला आनंदच होईल की मी त्याला सेवा म्हणून भावी वृत्तीने. महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. आम्ही कुणीही सरकार पाडण्याची भाषा करत नाही. सरकारच्या पापाचा घडा आता भरला असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हे सरकार 100 पैकी 100% नापास आहे आणि म्हणून फक्त सरकार रोज घोषणा करतंय
की अमुक अमुक भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे सरकार पडणारच नाही, जो तो उठतो आणि हे सरकार पडणार नाही. यांना का वाटतं हे सरकार पडेल? आम्ही कोणीही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. मी तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीनं कुठेही आम्ही हे सरकार पाडू असं म्हणलं नाही. शिवसेनेचे 12 आमदार नाराज आहेत. सुभाषराव साबणे आपल्या समोरचं उदाहरण आहे. जे आमदार बोलतायत, रोज प्रताप सरनाईक बोलले, अनेक काही क्लिप तुमच्या समोर आहेत. म्हणजे शिवसेनेमध्ये खदखद आहे आणि 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नाराजी आहे की त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मतदारसंघात विकासाला पैसा मिळत नाही आणि विकास होत नाही, आणि म्हणून आमदारांची नाराजी आहे. देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा किंवा भारतीय जनता पार्टीनं कुठेही आम्ही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. सरकारचे 100 अपराधाचा पापाचा घडा भरला आहे आणि ज्या दिवशी पापाचा घडा फुटेल त्या दिवशी पोळा फुटेल. 12च काय अनेक आमदार तिन्ही पक्षाचे भाजपच्या संपर्कात आहेत. नाशिक शहरात बाईक चोरीच्या घटना वाढतानाच दिसत आहे. बाईक चोरी करणारी बंटी बबलीच्या जोडीची चर्चा आता शहरात सुरू आहे. नाशिक शहरात बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नाशिकचे प्रदीप पगारे यांची बाईक काही मिनिटातच लंपास करण्यात आली आहे. पगारे आपल्या कामासाठी उपनगर भागात गेलेले असताना काही मिनिटात बाईक चोरत चोरट्यांनी पळ काढलाय. बाईक चोरीची घटना ही CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झाली आहे आणि ही बाईक युवक आणि एक युवती चोरताना दिसत असल्यानं शहरात बंटी बबली जोडीची चर्चा होताना दिसते. मी आज सूर्या नर्सिंग होम या ठिकाणी इलेक्ट्रिकच्या कामानिमित्ताने गेले असताना तिथं मी माझी गाडी समोर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट गेट समोर उभी केलेली होती. तिथे मी आतमध्ये काम केल्यानंतर जेव्हा बाहेर आलो तेव्हा माझी गाडी तिथं माझ्या निदर्शनात आली नाही. त्याच्यानंतर मी आजूबाजूला चौकशी केली तर माझी गाडी तिथं कुठेही भेटली नाही. त्याच्यानंतर मी तिथले CCTV फुटेज चेक केले तर ती चोरीला गेली ही माझ्या निदर्शनात आलं. त्याच्यानंतर मी उपनगर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी मी रितसर कंप्लेंट केलेली आहे आणि जी गाडी चोरीला गेलेली आहे ते चोर त्या CCTV फुटेजमध्ये प्रत्यक्षात दिसत आहे. तर पोलिसांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी ही माझी नम्र विनंती. ही जोडी आता पोलिसांच्या ताब्यात कधी येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान. सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट क आणि गट ड पदभरती परीक्षेबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी आल्या आहेत. या शंकांचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉक्टर अर्चना पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत वस्तुस्थिती मांडून निरसन केलंय. मंडळी नमस्कार. आज एका महत्त्वाच्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं ही एक सगळ्यांची तुमची बैठक आयोजित केली. बेसिकली आरोग्य विभागाने गट क आणि गट ड आमच्याकडच्या ज्या पोस्ट आहेत तर त्या पोस्ट भरण्यासाठीची आमची रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केली आणि ही सुरू केल्यानंतर याच्यामध्ये या अनुषंगाने काही पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या या मीडियामध्ये येत आहेत आणि त्या साधारणपणे अशा पद्धतीने येत आहेत की या सगळ्या परीक्षेमध्ये काहीतरी खूप मोठा घोळ आहे आणि याच्यामुळे उमेदवार जे परीक्षा देत आहेत तर त्यांच्या मनामध्ये संभ्रम नाही निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे संबंधित आहेत तर त्यांना याची कुठेतरी खात्री वाटणं आवश्यक आहे की ही जी परीक्षा आरोग्य विभागाकडून घेतली जाते आहे तर ती अत्यंत व्यवस्थित त्याच्यासाठीची प्रोसिजर फॉलो केली जाते आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी नियमबाह्य किंवा घोळाच्या याच्याने होत नाही आहेत. तर त्याच्यामुळे याच्याबद्दलची वस्तुस्थिती सगळ्यांच्यापर्यंत पोचावी हे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि म्हणून तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये बोलवलं आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती काही विभागांना शासनाने पद भरण्यासाठीची परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग हा एक विभाग आहे. सुरुवातीला आम्हाला 50% पदं भरण्यासाठीची परवानगी मिळाली आणि त्याच्यानंतर 100% पदं भरण्यासाठीची आम्हाला परवानगी मिळाली. आता हे करत असताना जेव्हा आम्ही आरोग्य विभागाची सगळी पदं म्हणतो तर त्यावेळेला आपण एका गट क च्या यांनी जर बघितलं तर याच्यामध्ये आमच्याकडे एकूण 52 संवर्ग आहेत.
म्हणजे कसं की तुमचे आपण म्हणतो की अधिपरिचारिका, आमचे लॅब टेक्निशियन आहेत, तुमचे एक्सरे टेक्निशियन आहेत, तर असे वेगवेगळे 52 वेगवेगळ्या केडरसाठीची आम्हाला परीक्षा घ्यावी लागते. आता हे घेत असताना अजून एक मुद्दा कसा आहे की त्याच्या अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणजे नेमणूक करणारे अधिकारी हे वेगळे वेगळे आहेत. म्हणजे याच्यामध्ये आमच्याकडच्या ज्या 24 पोस्ट आहेत तर त्या राज्यस्तरावरच्या आहेत. मग त्याच्यासाठी आमचे मुंबई आणि पुण्याचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत तर ते ह्या पोस्ट भरतात, कारण त्याची अपॉइंटिंग अथॉरिटी त्या आहेत. आणि उरलेल्या ज्या 28 पोस्ट आहेत तर त्याच्या अपॉइंटिंग अथॉरिटी हे सर्कलचे उपसंचालक, म्हणजे आमच्याकडे एकूण 8 सर्कल आहेत तर त्याचे हे याच्यामध्ये उपसंचालक आहेत. तर त्याचे हे नेमणूक करणारे अधिकारी किंवा आम्ही त्याला अपॉइंटिंग अथॉरिटी असं म्हणतो. आता हे करत असताना साधारणपणे 15 तारखेला म्हणजे दसऱ्याच्याच दिवसापासून संध्याकाळी 8च्या सुमारास आम्ही ही सगळी जी काही तुमची ॲडमिट कार्ड आहेत, हॉल तिकीट आपण म्हणतो, तर ते वितरित करण्यासाठीची, डाउनलोड करण्यासाठीची जी सुविधा आहे तर ती याच्यामध्ये उपलब्ध करून दिली. ही परीक्षा घेण्यासाठी आपल्या शासनाचाच एक निर्णय आहे की ज्याच्या याच्यामध्ये त्यांनी परीक्षा आउटसोर्सिंगनी घेण्यासाठीची मान्यता दिली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही एजन्सी निवडल्यात आणि त्याच्यामध्ये ही न्यासा एजन्सी आहे की जिच्यामार्फत आपण ही परीक्षा याच्यामध्ये घेतो आहोत. केला आहे, फी दिली आहे, परीक्षा मात्र एकाच वेळेला होत आहेत, तर त्यांनी काय करावं. तर आता याच्यामध्ये मी आपल्याला पहिल्यांदाच थोडीशी पार्श्वभूमी दिली की आपल्याकडे एकूण 52 केडर आहेत आणि या 52 केडरमध्ये जर आपल्याला प्रत्येक केडरसाठी स्वतंत्र परीक्षा प्रत्येक रविवारी घ्यायची ठरली तर याच्यामध्ये 52 केडर त्या आमच्या 8 सर्कलमध्ये आहेत, तर त्याच्यामुळे 52 गुणिले 8 होतील. आणि तसेच आमचे जे ब्युरो पण इन्क्लूड केले तर याच्यामध्ये असं होऊ शकेल की जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त पिरियडसाठी आम्हाला या परीक्षा घेत राहावं लागेल. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही सगळ्या ज्या काही आमच्या परीक्षा घेतल्या आहेत तर त्या एकाच वेळेला याच्यासाठीची परीक्षा घेतली जाईल याची पूर्ण कल्पना दिली आहे. आता हा विषय आज नाही आला. याच्यामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला आमची जाहिरात दिली, आपणही जाहिरात पाहिली तरी हरकत नाही माझी, तर या आमच्या दिलेल्या जाहिरातीमध्ये नंतर उमेदवारांना ज्या काही आम्ही सूचना देतो की तुम्ही कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की जी आमची वेबसाईट आहे त्याच्यावरती हे अत्यंत स्पष्टपणे दिलेलं आहे की याच्यामध्ये परीक्षा एकाच वेळेला होणार आहे आणि त्याच्यामुळे कॅन्डिडेटने आधी ठरवावं की त्याला कुठली परीक्षा द्यायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी हे करणं आवश्यक आहे. नाशिक रोड पूर्व प्रभागातील प्रभाग क्रमांक 19 मधील सिन्नर फाटा येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भोर यांच्या संकल्पनेतून कैलासवासी मुरलीधर भोर यांच्या स्मरणार्थ नागरिकांच्या सेवेसाठी वैकुंठ रथ तयार करण्यात आलाय. या रथाचं लोकार्पण बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर तसंच माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते करण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्ते योगेश भोर नेहमीच सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असतात. कोरोना काळात रुग्णांना मदत, नागरिकांच्या घरोघरी भाजीपाला वाटप असे अनेक उपक्रम घेत ते सेवा देत असतात. प्रभाग क्रमांक 19 मधील सावनगाव रोड, सिन्नर फाटा, चाडेगाव, चेहेडी बुद्रुक, चेहेडी पंपिंग, जयप्रकाश नगर, भोरमळा, खालकरमळा, विष्णुनगर व मळे विभाग येथील नागरिकांची सेवा म्हणून योगेश भोर यांनी स्वखर्चानं वैकुंठ रथ तयार केलाय. रथाचं लोकार्पण सिन्नर फाटा येथे करण्यात आलंय. माझे आजोबा कैलासवासी मुरलीधर पुंडलिक भोर यांच्या स्मरणार्थ आमच्या सर्व भोर कुटुंबाच्या, सर्व भोर परिवाराच्या तर्फे मी एक वैकुंठ रथाचं आज लोकार्पण इथे या प्रभाग क्रमांक 19 मध्ये केलेलं आहे. तरी एक पूर्वभागामध्ये जे पण अंत्यविधी होता ते आम्हाला इथून देवळगावपर्यंत न्यावं लागतं आणि त्याची खूप गरज होती. त्यामुळे मी हा एक माझ्या मनात आलं आणि हा एक आज लोकार्पण केला. माझी सर्व पाहुणी मंडळी व सर्व माझे नातेवाईक, मित्रपरिवार, प्रभाग क्रमांकामधील सर्व श्रेष्ठ सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. असंच प्रेम आशीर्वाद माझ्यावर असू द्या आणि हेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगेश भोर हे नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात असतात. कोरोनाच्या काळातही ते नेहमीच मदतीला पुढे असल्याचं माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी म्हटलंय. शहराचे पदाधिकारी, आमचे मित्र योगेश भोर यांनी या परिसरामध्ये एक रथ त्यांच्या आजोबाच्या स्मरणार्थ देण्याचं खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती. त्यांनी आज त्याचं लोकार्पण केलेलं आहे. योगेश भोर
या परिसरामध्ये वेगवेगळे शिबिर घेतात. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, करोनाच्या काळामध्ये अतिशय चांगलं असं काम त्यांनी आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांनी या परिसरामध्ये, नाशिक रोड परिसरामध्ये चांगलं असं केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस कोणी अडचणीत असतं, कोणी सुखात असतं, दुःखात असतं, सगळ्यामध्ये सहभागी होण्याची योगेशची अनेक वर्षापासून त्यांची ती संकल्पना आहे. प्रत्येक ठिकाणी ते सहभागी होत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या रथाचं त्यांनी या परिसरातील जी काय अडचण येत असते, महापालिकेच्या माध्यमातून रथ आहे, परंतु ते पुरत नाही. शहर 25 लाखाच्या आसपास झालेलं आहे. त्यामुळं अजून किती रथ असले, ॲम्ब्युलन्स असली तरी त्या कमी पडल्या. म्हणून एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं अजून असेच चांगले काम होत राहावा अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो. वैकुंठ रथाचे त्यांनी केलेलं काम हे अत्यंत पुण्याचं असून प्रत्येक जण ते करू शकत नाही, असं कौतुक शेतकरी बहुजन संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर यांनी केलंय. फाट्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम योगेश वामनराव भोर यांनी सुरू केलेलं आहे. खरं तर जसं परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली हे श्रेय कुणालाही मिळत नाही. राजा हरिश्चंद्राने सुद्धा स्मशानाची सेवा केलेली आपल्या सर्वांचं ऐकावत आहे. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं त्यांनी राजा हरिश्चंद्र वाचला असेल आणि त्यातून त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली असेल. परंतु अतिशय पुण्याचं काम हे कुणीही करू शकत नाही. त्यांच्या डोक्यात आलं, त्यांनी केलं. परमेश्वर त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे सद्बुद्धी देऊ आणि या समाजाची सेवा त्यांच्या हाताने घडू अशी मी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तसेच प्रकाश घुगे यांनी देखील त्यांचं कौतुक केलंय. आताच थोड्या वेळापूर्वी योगेशजी भोर यांच्या माध्यमातून नाशिक रोड पूर्व विभागाला एक आमरथाच्या माध्यमातून एक जनसेवेचं काम योगेशने हाती घेतलेलं आहे. नक्कीच ते वाखाणण्यासारखं आहे. जीवनामध्ये माणूस शेवटच्या दिवसाची जो काळजी घेऊन जीवन जगत असतो तो आयुष्यात कधी फेल होत नाही. या माध्यमातून मी एकच सांगेल का त्यांनी शेवटच्या दिवसाची प्रत्येकाची काळजी घेतलेली आहे आणि तीच काळजी घेतल्यामुळं परमेश्वर त्यांना नक्कीच पुढं जनसेवेची मोठ्या प्रमाणात संधी दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. या लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप, शेतकरी बहुजन संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर, नगरसेवक बाजीराव भागवत, नगरसेवक संतोष साळवे, माजी नगरसेवक कन्हैया साळवे, अरुण भोर, शांताराम भागवत, वामनराव भोर, प्रकाश घुगे, केशव बोराडे, बाळासाहेब भोर, केशव भोर, ज्ञानेश्वर चिडे, वसंत बोराडे, गोरख भोर, शिवाजी गायधनी, साहेबराव खरजुल, अनिल बोराडे, रतन खालकर, प्रवीण गायकवाड, प्रमोद शिंदे, बबलू खेलुकर, शांताराम घंटे, गोरख खरजुल, मनीष खालकर, तुषार नलावडे, विजय खरजुल, विजय भोर, सुभाष मोरे, दत्ता गायधनी, अनिल शिंदे, निवृत्ती भोर, नामदेव बोराडे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. आम आदमी पार्टीच्या वतीने तसंच संजय कातकाडे यांच्या पुढाकारानं HPT कॉलेजच्या मागच्या बाजूस कृषीनगर दत्त मंदिर समाज मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालंय. आम आदमी पार्टीच्या वतीनं तसंच संजय कातकाडे यांच्या पुढाकारानं HPT कॉलेजच्या मागच्या बाजूला कृषीनगर दत्त मंदिर समाज मंदिर इथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालंय. शिबिराचं उद्घाटन जितेंद्र भावे, कुलदीप कौर यांनी केलंय. या आरोग्य तपासणी शिबिरात ECG, रक्तातील साखर, रक्तदाब, PMI, डोळे तपासणी तसंच माफक दरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत चष्मे, उंची, वजन, VCL, किडनी, ऑक्सिजन, सर्क्युलेशन अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास, मेंदू शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, पोटाचे आजार आणि शस्त्रक्रिया, मुतखडा आणि किडनी संदर्भातील आजार आणि शस्त्रक्रिया, लहान मुलांचे आजार आणि त्यावर मार्गदर्शन, डोळे व कानाची शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचारासाठी मदत आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आलंय. आम आदमी पार्टीच्या सत्ता काळामध्ये आरोग्य संदर्भातील सर्व सुविधा या मोफत दरात असतील. तसंच दिल्ली सरकारच्या माध्यमातून आम आदमी पार्टी नफ्यामध्ये सरकार चालवत असून आम आदमी पार्टीच्या उद्देशानं आरोग्य संदर्भातील सुविधांवर मोफत उपचार होतील असं मत आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे यांनी व्यक्त केलंय. आम आदमी पक्ष अशा प्रकारचे सर्व रोग निदान शिबिरं आयोजित करण्यामागचं कारण असं आहे की दिल्लीमध्ये आरोग्य सुविधा पूर्णपणे 100% मोफत दिल्या जातात.
आणि आरोग्य निदान शिबिरं ही मोफत घेतली जातात, पण त्यायोगे मिळालेले जे पेशंट्स आहेत त्यांच्याकडनं नंतर चार्ज घेतला जातो. पण आम आदमी पार्टीचं मूळ उद्दिष्ट आहे की अशी शिबिरं घेत लोकांना व्याधीमुक्त करणं, तेही मोफत. तर हा एक त्याच्यातला मार्ग आहे. आता आजच्या दिवसच आम्ही हे आरोग्य निदान शिबिर मोफतमध्ये घेऊ शकलो आहोत, पण दिल्लीमध्ये हे शिबिरं घेण्याची गरजच पडत नाही. त्याचं कारणच असं आहे की पहिल्या चाचणीपासनं, तपासणीपासनं तर थेट ऑपरेशन करेपर्यंत सगळा इलाजच मोफत आहे. माणसं अतिशय सुदृढ बनतात, एकदम व्यवस्थित ठणठणीत बनतात. त्याच्या मागचं कारणच आहे की मोफत या सुविधा मिळतात. आणि या सुविधा मोफत देऊनही दिल्ली सरकार 8,000 कोटीनं सरप्लसमध्ये म्हणजे नफ्यामध्ये चालणारं हे देशातलं पहिलं सरकार आहे. आणि म्हणून हा सगळा संस्कार इथल्या जनतेवर पण व्हावा आणि इथल्या शासनाला जाग यावी की आरोग्य निदान शिबिरच नुसती मोफत न घेता त्याच्यावरचा इलाज, या सगळ्या गोष्टी मोफत कशा मिळू शकतील, हा प्रश्न पण आम्हाला या माध्यमातून निर्माण करायचा आहे. प्रभाग क्रमांक 12च्या नागरिकांसाठी जनतेच्या आरोग्य संदर्भातील प्रश्नांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरवल्याचं शिबिराचे आयोजक संजय कातकडे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी संजय कातकडे. शिबिराचं आयोजन करण्याचं उद्दिष्ट एक आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये जी आरोग्यविषयक दहशत पसरली, भीती निर्माण झालेली की आरोग्यविषयी काही अडचण असली की दवाखान्यांमध्ये खर्च एवढा, पहिले खर्चाचा डोंगर पुढे येतो. तर त्यानिमित्ताने शासकीय यंत्रणा व्यवस्थित होण्यासाठी हे शिबिर आयोजन केलं आहे आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी हे शिबिर आयोजन केलं आहे की जेणेकरून सामान्य लोकांपर्यंत आमच्याकडनं होईल तेवढी मदत व्हायला पाहिजेत, ही आमची इच्छा आहे. तर शिबिर आयोजन केलं आमच्या सरासरी मी 500 लोकांचा अंदाज ठेवला आहे. 500 लोकांपर्यंत येतील लोक. आणि ह्या सर्व लोकांना पुढच्या वेळेस त्यांना आम्ही 6 सिग्मा आहे आणि SMBT या कॉलेज विथ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ह्या जे कोणी पेशंट सापडतील यांना आम्ही मदत करणार आणि यांना सुविधा पुरवण्याचा 100% प्रयत्न करणार. जय हिंद, वंदे मातरम. मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष जितेंद्र भावे, सचिव जगबीर सिंग, रणनीती कौर, नितीन शुक्ला, जितेंद्र हिंगमिरे, समाधान अहिरे, संदीप शिरसाट, विनायक येवले, सुमित शर्मा, योगेश कापसे, अभिजित गोसावी, स्वप्नील धिया, राजेंद्र गायधनी, प्रतीक पवार, एकनाथ सावळे, संदीप बनसोडे, जगदीश आटवणे व सौ कस्तुरी आटवणे, अहुलू वालिया, कुलदीप कौर, चंदन पवार, गिरीश उगले पाटील, महेश काळे, सुमित शर्मा अशा अनेकांच्या सहकार्यानं शिबिर यशस्वी पार पडलंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत त्यांनी काही विशेष घडामोडी. आपण पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट,
मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002, दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. इंदूर पुणे महामार्गावर खड्ड्यांनी आणखी एक बळी घेतलाय. खड्डे चुकवण्याच्या नादात मोटरसायकलवरील दाम्पत्याचा भीषण अपघात झालाय. इंदोर पुणे महामार्ग हा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनलाय. त्यात मालेगाव मनमाड रस्ता मृत्यूचा सापळा झालाय. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांचे जीव जाऊन कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. मनमाड येथील मौलाना अफजल हे मोटरसायकलवरून मालेगावकडे जात असताना खड्डे चुकवण्याच्या नादात त्यांना समोरच्या अज्ञात वाहनानं धडक दिली. वाहन त्यांना चिरडून निघून गेल्याची घटना घडली आहे. यात मौलाना यांचा जागीच मृत्यू झालाय, तर महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर मालेगाव इथे उपचार सुरू आहेत. अजून किती बळी घेतल्यानंतर रस्ता दुरुस्त केला जाणार आहे असा सवाल नागरिक विचारतायत. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. एकीकडे येवल्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाच दुसरीकडे त्याला आटोक्यात आणण्याच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी यांनीच त्याच्या नियमांची ऐसी के तैसी केली आहे. दांडियाच्या कार्यक्रमात विना मास्क मनसोक्तपणे गरबा खेळलाय. बेजबाबदारपणाचा कळस करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करते, तर दुसरीकडे ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच अधिकारी नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. येवला मतदारसंघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. तालुक्यातील पारेगाव आणि धुळगाव या 2 गावात तर लॉकडाऊन लावण्यात आलंय. कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी स्वतः भुजबळ युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. आठवड्याला आढावा बैठक घेतली जाते, उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असल्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर या शहरात फिरून नागरिकांना सक्तीनं नियमांची अंमलबजावणी करत असून नियम मोडणाऱ्यांकडून
500 रुपये दंडही वसूल केला जातो. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत. मात्र शासनासोबत पालकमंत्र्यांचा आदेश धुडकावून मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी 12 ऑक्टोबर रोजी विना मास्क दांडिया तर खेळलाच, पण सोबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी देखील मास्क घातलेला नव्हता. शिवाय या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. नागरिकांना नियम पाळण्यासाठी सक्ती करायची आणि स्वतः नियमांची पायमल्ली करायची असा कारभार अधिकारी करत असतील तर कसा कोरोना आटोक्यात येईल असा सवाल सर्वसामान्य जनता विचारते. आपण कुठले नियम पाळावे नाही पाळावे एवढी अक्कल आहे का? नियम मोडणाऱ्या संगीता नांदुरकर यांच्यावर पालकमंत्री कारवाई करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, येवला. अकोला तालुक्यातील काटेपूर्णा नदीत देवी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड येथील चंडिका मातेच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पात्रात देवी विसर्जन करण्यासाठी वडील सुनील वाघळकर आणि मुलगा अभिषेक वाघळकर गेले होते. मात्र देवी विसर्जित करताना नदीत बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. रविवारी संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू येथील युवकांसह श्री चंडिका माता आपत्कालीन पथक, वंदे मातरम आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. सोमवारी सकाळी या पिता पुत्राचा शोध लागला. या घटनेनं कुटुंबावर मोठी शोककळा पसरली. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत पवार कुटुंबियांतर्फे पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. चंद्रपुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप हे फक्त प्रसिद्धीसाठी असल्याचं प्रतिपादन केलंय. मला असं वाटतं की आमचं सरकार काही दडपशाहीचं सरकार नाही आहे आणि या देशात कोणी काही करत असेल तर त्याची चिंता व्हावी. आणि जेव्हा आपण काही करत नाही आणि आम्हाला तर आरोपांची 50 वर्षाची सवय आहे, आमच्या तर विरोधात ट्रक भरून पुरावे होते, काय झालं हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्याच्यामुळे एक गोष्ट, आपलं नाव काय? संजय भाऊ, एक तुम्हाला सांगते, मला आधी या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा लहान असताना. जसं जसं वय वाढत गेलं तसं लक्षात आलं की हे खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना पण खूप पब्लिसिटी मिळते आणि आपल्यामुळे एखादा माणूस फेमस होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. हा एक सामाजिक बांधिलकीचाच देण आहे ना, की माझ्यामुळे माझ्या एका नाव घेऊन जर तुमचं भलं होणार असेल तर मला आनंदच होईल की मी त्याला सेवा म्हणून भावी वृत्ती देते. महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. आम्ही कुणीही सरकार पाडण्याची भाषा करत नाही. सरकारच्या पापाचा घडा आता भरला असल्याचंही त्यांनी सांगितलंय. हे सरकार 100 पैकी 100% नापास आहे आणि म्हणून फक्त सरकार रोज घोषणा करत आहे की अमुक अमुक भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे सरकार पडणारच नाही. जो तो उठतो आणि हे सरकार पडणार नाही. यांना का वाटतं हे सरकार पडेल? आम्ही कोणीही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. मी तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीनं कुठंही आम्ही हे सरकार पाडू असं म्हणलं नाही. शिवसेनेचे 12 आमदार नाराज आहेत. सुभाषराव साबणे आपल्या समोरचं उदाहरण आहे. जे आमदार बोलत आहेत, रोज प्रताप सरनाईक बोलले, अनेक काही क्लिप तुमच्या समोर आहेत. म्हणजे शिवसेनेमध्ये खदखद आहे आणि 12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नाराजी आहे की त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मतदारसंघात विकासाला पैसा मिळत नाही आणि विकास होत नाही आणि म्हणून आमदारांची नाराजी आहे. देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा किंवा भारतीय जनता पार्टीनं कुठेही आम्ही सरकार पाडू असं म्हणलेलं नाही. सरकारचे 100 अपराधाचा पापाचा घडा भरला आहे आणि ज्या दिवशी पापाचा घडा फुटेल त्या दिवशी पोळा फुटेल. 12च काय
अनेक आमदार तिन्ही पक्षाचे भाजपच्या संपर्कात आहेत. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.